सांगली. तुम्ही? मी पुण्यावर आलो आहे. माझं नाव राजेंद्र पवार आहे. मी याच गावचा आहे. आमच्या गावचीच जत्रा आहे. नमस्कार मित्रांनो, सोजन कथा यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलवरती मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग असणार आहे ना, तर टायटल आणि थंबनेलवरती तुम्हाला माहिती पडलं असेल की आज कुठे चाललोय ते. तर माझ्या ब्लॉग जर पाहत असाल आणि जर चॅनल जर तुम्हाला जर पाहत असाल ना, तर मित्रांनो चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग असणार आहे तर भैरवगडावरचा, आणि भैरवगडावरती आम्ही आज गुढीपाडव्याची जत्रा आहे. तर कारण मित्रांनो, पाडव्याच्या आदल्या दिवशी जत्रा असते ती पाहण्याची मजा वेगळीच असते. तर मित्रांनो, तीच आपण तिथे कॅप्चर करण्यासाठी चाललोय. तर पुढे पाहू. तर मंडळी, आपण आता आलोय कुटऱ्यामध्ये, आणि या साईडला कुटरे गाव आहे, पाहू शकता. आणि त्या आजूबाजूला रस्त्याच्या साईडला दुकान आहे. तर आम्ही चाललोय आता भैरवगडावरती. तर कुटरे गावाच्या इथे आम्ही थांबलेलं आहे आणि इथे पाण्याची बिस्लरी घेतलेली आहे त्या दुकानातून. आणि मग इथून आता प्रवास आपला पुढे चालू. कारण मित्रांनो, शिमगोत्सवाचे आहेत ना, ह्या साईडला असे बॅनर लागलेले आहेत. म्हणजे जर असं बोललं ना प्रत्येक गावातील, तर तुम्ही येऊ शकता. कारण ह्या कुटरे गावातील हा व्ह्यू आहे ना, एकदम भारीच आहे. आणि आता आपण चालू आहे भैरवगडावरती. तर पुढे आजचा जो जत्रेचा ब्लॉग असणार आहे ना, तर पाहायची मजाच वेगळी असणार आहे. पण जिथे आपल्याला जायचं आहे तो तिथला एकदम स्पॉट आहे ना, खूप चढणाचा आहे आणि तो आपल्याला पाहायचा आहे. तर पुढे पाहू. तर मंडळी, आपण आलोय पातेगावमध्ये, आणि पातेगावमध्ये आता आपण चाललोय भैरवगडावरती. तर इथून मित्रांनो पाकाडी लागलेली आहे, आणि पाकाडीची इथून वरती मित्रांनो वरपर्यंत आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला जायचं आहे भैरवगडावरती. आणि आजची जी जत्रा आहे तर कारण मित्रांनो, आणि ह्या साईडने जर आता आपण जर आलात तर चिपळूण संगमेश्वरमधून, तर आपल्याला इथून वरती जायचं आहे भैरवगडावरती. तर इथे पातेगावातून ही पाकाडी आहे ना मित्रांनो, तर वरती भैरवगडावरती जाते. आणि आपल्या संगाती इकडे आहेत प्रथमेश, हाय, आणि त्या साईडला आर्यन आहे. तर आर्यन आहे आणि आम्ही चाललोय वरती. आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे तर पाहण्यासारखा असणार आहे. तर पुढे पाहू. तर मंडळी, आपण भैरवगडावर जात असताना आपल्याला इथे म्हणजे पातेगावातील लोक शेती कुठे करतात. तर मित्रांनो, पातेगावातली लोक शेती बघा मित्रांनो, डोंगर दऱ्यावरती शेती करतात. आणि त्यांना शेती बघा मित्रांनो, वरपर्यंत आहे ना ती शेतीच केलेली आहे. तर मित्रांनो, ही ज्वारी आहे, ज्वारीच आहे ना, ज्वारी. तर मित्रांनो, हो ज्वारी
ज्वारीची शेती केली जाते आणि याच्यामध्ये मित्रांनो रानातले प्राणी वगैरे खूप नुकसानी करत असणार मला तरी वाटते, कारण मित्रांनो ही डोंगरदऱ्यातून शेती केली जाते आणि ही आपल्याला पाहायला भेटते पुढे. तर असा हा मित्रांनो शेतीचा आहे ना व्हिडिओ आहे. आणि जो आज आपण भैरवगडावरती जसं दर्शन झालं ना मित्रांनो, तसं हे आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. आणि पाहू शकता अजून मित्रांनो, बघा अजून या साईडला पुरं ज्वारीचंच केलेली आहे शेती आणि पुढे आपल्याला पाहायचं आहे. तर हे आपल्याला आजचा जो ब्लॉग असणार आहे भारीच आहे, कारण मित्रांनो जो आपल्याला व्हिडिओ शूट करता येणार ना तेवढं आपण शूट करणार आहोत. आणि भैरवगडावरती पाडव्याच्या आदल्या दिवशी जत्रा असते, ती पाहण्यासाठी चाललेलं आहे. आणि आपल्या पाठी मित्रपरिवार आहेत. तर हाय, नाव काय? नाव काय तुझं? तुझं प्रथमेश, आर्यन, तुझं? सुदेश मेने, अमोल पवार, सावर्डा. कुठून आलाय? सावर्डा. तर मंडळी हे सावर्ड्यातून आलेले आहेत. आणि तू? आरवली. तर मंडळी तो आरोलीतून आलेला आहे. आणि जो आजचा भैरवगडावरचा जो ब्लॉग आहे ना, तर मित्रांनो भारीच असणार आहे. तर मंडळी भैरवगडावर चढत असताना जो आपली जी वाट आहे ना, त्या वाटेत मित्रांनो पाठी बघा, पाठी म्हणजे खूप अंधार आहे. आणि आम्हाला खूप लेट झाला, कारण मित्रांनो आम्ही घरातून थोडं लेट निघालेलं. आणि जेव्हा आम्ही भैरवगड चढायला घेतल्या ना, तेव्हा खूप सारी अजून आपल्या पाठी माणसं खूप आहेत तिकडे. आणि आपण आता अर्ध्या ह्याच्यात आलेलं आहे मकानामध्ये. आणि जर असं बोललं ना तर वरतून पण माणसं खाली येतात दर्शन घेऊन. आणि जे आपल्याला जे असं बोललं ना तर मित्रांनो ट्रॅकिंगसाठी खूप छान आहे भैरवगड. आणि जो आजचा जो ब्लॉग असणार आहे तसं असं समजावं लागेल की ट्रॅकिंगच आपलं चालू आहे. आणि जीवनातील पहिला भैरवगडावरती आलेला आहे. आणि जो आजचा जो भैरवगडावरचा ब्लॉग आहे ना, एकदम भारीच असणार आहे. वरती जत्रा पाहायला भेटणार आहे. पण मित्रांनो आमची वरती म्हणजे एक भैरवगड चढताना आमची जत्रा झाली, कारण खूप दम लागलेला आहे. आणि खूप उंचावरती आहे बोलायचं झालं तर. सह्याद्रीच्या टोकावरती आम्ही चाललेलं आहे म्हणजे भैरवगड पाहण्यासाठी. तर भैरवनाथाचं वरती मंदिर पण एकदम खूप छान असणार आहे. ते पण आपल्याला आजचा जो ब्लॉग असणार आहे तर ब्लॉगच्या माध्यमातून ती व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर पुढे पाहू. तर आता आपण डायरेक्ट वरती मंदिरातच जाऊ आणि मग पुढले मग आपले व्हिडिओ चालूच. तर मंडळी आपण आलोय भैरवगडावरती आणि भैरवगडावरती जत्रा पाहायला भेटते. आणि आपल्याला जे आता पाहायचं आहे तर भैरवगडाचं मंदिर. आणि भैरवगडच्या मंदिरामध्ये आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. आणि जी पाठी बघते ना तर मित्रांनो ही भैरवगडावरची जत्रा पाहायला भेटते. आणि आजचा जो ब्लॉग असणार आहे ना तो भारीच असणार आहे. तर पुढे पाहू.
मंडळी आपण आलोय दर्शनासाठी आणि दर्शनासाठी पाठी लाईन आहे आणि आपल्याकडे सर्व भाविक भक्त सातारा वगैरे आणि अजून आपल्याकडे संगमेश्वर चिपळूणमधून येत असतात आणि आपल्याला पाठी आहे ना खूप लाईन आहे आणि त्यांचा कार्यक्रम चालू आहे. तर मित्रांनो आपल्याला पुढे व्हिडिओ पाहायला भेटणार तर पुढे ब्लॉग आपल्या मंडळी आपलं दर्शन झालेलं आहे मंदिरामध्ये आणि आता आलेलं आहे बाहेर. तर बाहेर मित्रांनो खूप म्हणजे असं बोला ना गर्दी खूप आहे. म्हणजे असं बोला ना तर जत्रा भरलेलं आहे आणि जी आपल्या पाठीची पब्लिक दिसते तर मित्रांनो साईडला खूप दुकानं वगैरे आहेत आणि जो आजचा ब्लॉग
खूप भारीच आहे. तर आपण भैरवनाथाच्या मंदिरामध्ये आलेलं दर्शन घेतलेलं आणि बाहेर आलेलं तर आपल्याला हे मित्र भेटलेले आहेत. नाव काय तुमचं? राम सावंत. मी सांगलीवरून अजय बाबर. कुठून आलाय? मुंबई. तुम्ही कुठून आलात? मी सांगली. तुम्ही? मी पुण्यावर आलो आहे. माझं नाव राजेंद्र पवार आहे. मी याच गावचा आहे. आमच्या गावचीच जत्रा आहे. महेंद्र साळके. मी अजय साळके याच गावचा आहे. ओके. जत्रा कशी वाटली आपले? खूप छान वाटते. आणि हे काका आपल्याला माहिती सांगणार आहेत. तर पुढे पाहू. नाही, मी 2-3 वर्षापासून येतो इकडे. हे भैरवनाथाचं मंदिर हे म्हणजे बघण्यासारखं आहे. आणि इथे त्याच्या बाजूलाच एक असा म्हणजे भैरवगड असा एक किल्ला म्हणून एक देवस्थान आहे. तिकडे आम्ही बघायला जाऊन आलेलो आहे. आणि बघण्यासारखं म्हणजे चांगलंच आहे. म्हणजे नैसर्गिक वातावरण आहे आणि त्याच्यामुळे सगळं म्हणजे माणसं वगैरे येत राहतात. हे अशी म्हणजे याची माहिती म्हणजे पूर्वीपासून माहिती आहे. नंतर याच्यामध्ये काहीतरी शिवाजींचे काहीतरी म्हणजे सामग्री सापडली होती. ते खाली जे किल्ल्याच्या खाली आहे त्याच्यामध्ये काहीतरी सापडलेलं आहे. तर ते म्हणजे मंदिरामध्ये जतन करून हे आम्ही बघून आलेलो आहे. आणि इथे जाऊन आहे ना खूप जरी चांगलं वाटलेलं आहे. तर आम्ही असा विचार केला की तुम्ही पण जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही पण एकदम जाऊन या करून. तर मंडळी भैरवगडाला व्हिजिट करा. आणि जर येताना जर इकडनं वरतून कोणता रोड आहे? पाटण मार्गे, धक्क्या मार्गे वाई. तर मंडळी जर वरतून आलात तर पाटण मार्गाने येऊ शकता. आणि जर खालून जर चिपळूण संगमेश्वर मार्गाने आलात तर पातेगावला व्हिजिट करा. आणि पातेगावच्या इथून जर ट्रॅकिंगला एकदम भारीच आहे. आम्ही आज कालोखातून जे ट्रॅकिंग केली आहे ना खूप भारीच वाटलं. आणि जर असं बोललं ना तर आपल्याला हे मित्र परिवार भेटले आणि खूप सारी माहिती दिली. म्हणजे जर आपला हा भैरवगडावरचा हा पहिल्यांदाच प्रवास आहे. आणि मित्रांनो उद्या गुढीपाडवा आहे. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ही जत्रा गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी भरली जाते. आणि जर असं बोललं ना तर आपण भैरवगडावरती आलेलं आणि भैरवनाथाचं दर्शन घेतलेलं. आणि जर बाहेर आलात तर जत्रेमध्ये आपल्याला खूप सारी दुकानं पाहायला भेटतात. आणि आपण आलो ह्या काकांच्या दुकानामध्ये आलेलं आहे. आणि हे काका आपल्याला काही थोडी माहिती सांगणार आहे. हां, दरवर्षी आम्ही चिपळूणवरून येतो. हेळवाक मार्गे आम्ही गाडी करून येतो. रस्ता खराब आहे त्याचं काय असतं आम्ही येतो. आदल्या दिवशी आम्ही येतो. तर यात्रा उद्या असते आज आम्हाला यायला लागतं कारण आमचा सागर मालबिल असतो. त्यामुळे आम्हाला यावेळी वेळ लागतो रस्ता खराब असल्यामुळं. तर दरवर्षी आम्ही यात्रेला येतो. तर मंडळी इथे जे दुकान टाकतात ना तर मित्रांनो साफसफाई करायला लागते. आणि मेन म्हणजे त्या आदल्या दिवशी येतात. आदल्या दिवशी आल्यावरती ही जागा वगैरे साफ करायला लागते थोडीफार. आणि मग ते कसं जे दुकानं असतात ना तशीच मित्रांनो जत्रा झाल्यानंतर आहे ना तिथल्या आजूबाजूची दुकानाच्या आजूबाजूची जी घाण असते किंवा कचरा असतो तो मित्रांनो उचलून टाकतात. आणि ही अशी भैरवगडावरती स्वच्छता पाळली जाते. आणि जर